आणि प्रश्न पहिला असा आहे, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी वातावरण सर्वात खालचा स्तर कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तपांबर हे वातावरण सर्वात खालचा स्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बिहार हे सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 5वा, सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मंगळ हे सूर्यमालेतील तांबडा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सालवेर हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जामसंडे सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. 9वा, शीखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमृतसर या ठिकाणी शीखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक या राज्याने स्वामी विवेकानंद शक्ती योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 34 ही महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 12वा, पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बलवंतराय मेहता यांनी पंचायत राजची शिफारस केंद्रीय समितीने केली. प्रश्न क्रमांक 13वा, भारतातील धवल क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वर्गीस कुरियन यांना भारतातील धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14वा, टिंबटिंब या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जीवनसत्व अ या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 15वा, कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जात असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, संत गाडगे महाराजांना कर्मयोगी या नावाने संतास ओळखले जात असते. प्रश्न क्रमांक 16वा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 17वा, जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सन 1843 मध्ये रविवारची सुट्टी या वर्षापासून सुरू झाली. प्रश्न क्रमांक 18वा, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व म्हणजेच राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, पंतप्रधान, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये यांचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 19वा, समाजाचा त्रास पत्करून कोणती महिला मुलींना शिकवित होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सावित्रीबाई फुले हे समाजाचा त्रास पत्करून मुलींना शिकवित होती. प्रश्न 20वा, ऊसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? तर ऑप्शन क्रमांक 3, जीवनसत्व सी हे असते. प्रश्न क्रमांक 21वा, विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, विशेष हा
लोकसभेचा खालीलपैकी अधिकार आहे? प्रश्न क्रमांक 22 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला टिंबटिंब असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धोरण राजकोषीय धोरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 रामानुजन पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नीता गुप्ता यांना रामानुजन हा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 24 5 वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 निळ्या रंगाचे आधार कार्ड देतात. प्रश्न क्रमांक 25 मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 46 हे मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या असते. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मनुकुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 27 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 29 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 30 भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 31 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 32 नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असते. प्रश्न क्रमांक 33 विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चिखलदार हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 34 जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आफ्रिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. प्रश्न क्रमांक 35 खालीपैकी भारताचे 0 मैल कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी 0 मैल आहे.